नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर नांदेडमधील त्यांच्या अनेक समर्थकांनी देखील काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती। पण आता अशोक चव्हाण यांचे अनेक शिलेदार काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत। अशातच आता अशोक चव्हाण यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे। त्यांचे जवळचे मित्र डी.पी. सावंत यांनी देखील चव्हाणांची साथ सोडली आहे। अशोक चव्हाण यांचे महाविद्यालयीन मित्र माजी राज्यमंत्री डी.पी. सावंत यांनी देखील अशोक चव्हाण यांची साथ सोडली आहे। डी.पी. सावंत हे काँग्रेसकडून 2 वेळा आमदार आणि राज्यमंत्री होते। त्यांनी आता नांदेड उत्तरमधून काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे। अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर डी.पी. सावंत काँग्रेस पक्षात सक्रिय नव्हते। त्यांनी पक्ष सोडला नव्हता, मात्र आपली भूमिका देखील स्पष्ट केली नव्हती। मात्र आता त्यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे। त्यामुळे हा अशोक चव्हाणांसाठी धक्का मानला जात आहे। याशिवाय अशोक चव्हाण यांच्यासोबत भाजपात गेलेले माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील, माजी महापौर जयश्री पावडे, माजी महापौर सतीश देशमुख यांच्यासह अनेकांनी आता काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे। काँग्रेस पक्षाने सगळ्या जिल्ह्यांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे। प्रत्येक जिल्ह्यातल्या मतदारसंघातील इच्छुकांकडून अर्ज मागवण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे। याच पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात सावंत यांनी मुंबई आणि दिल्लीत काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली। त्यानंतर त्यांनी आपल्या पुढील राजकीय वाटचालीची दिशा स्पष्ट केली आहे। पक्षासोबतच राहून काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओज, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।